हे नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर आज छान सकाळी सकाळी आउटिंगला निघालेलो आहोत आणि एका ठिकाणी कामसुद्धा आहे. सो दोन्ही कामं मस्त. सकाळ सकाळी कोवळा ऊन आणि छान हिरवळ, सुंदर असा नजारा आणि थंडी असल्यामुळे छान थंड हवा, खूप मस्त वाटत होतं सकाळी फिरायला निघाल्यामुळे. आणि हा आहे समृद्धी महामार्ग. किती छान दिसतंय, पूर्ण स्ट्रेट वे आणि खूप मोठा. आणि इकडे सुद्धा ब्रिज आहे समृद्धी महामार्गाचा. तो डायरेक्ट भातसा डॅमच्या समोर दिसतो अक्षरशः. खूप छान सीन आहे. आणि इथले जरा आमचे रोड खूप खराब झालेले आहेत. ह्या विषयावरती खूप चर्चा झालेली होती, रील्स निघाल्या होत्या, यूट्यूबरने खूप पोक केलं होतं, पण कोणाला काही आमच्या लाडक्या नेत्यांना जाग आलेली नाही. रस्ते बघू शकता तुम्ही किती खराब आहेत. आणि नदीच्या ब्रिज तर तुम्ही पाहिला असेल, अक्षरशः गाडी जर पलटी झाली आणि अक्षरशः असं झालं सुद्धा होतं. सो तरी पण इतकं सगळं होऊनही प्रशासनाला जाग येत नाही, आमच्या लाडक्या नेत्यांना काय पडलेली नाही. आणि इतके मोठे मोठे खड्डे तुम्ही रस्त्यामध्ये पाहत असाल आणि इथले रोजचे प्रवासी कसे प्रवास करत असेल हे सुद्धा तुम्हाला दिसत असेल. सो असो, आपलं आता काय करणार. तर आम्ही जिथे जायचं होतं तिथे आलेलो आहोत. मला स्टोनचं प्रॉब्लेम खूप दिवसापासून होत आहे. मधल्या काळामध्ये स्वतःची काळजी घेण्याचं जरा राहून गेलं होतं, त्यामुळे स्टोनचा प्रॉब्लेम स्टार्ट झालेला. इथे खूप वर्षापूर्वीपासनं एक ज्येष्ठ नागरिक आहेत, ते औषध देतात आणि खूप फरक पडतो. तर मी आधीसुद्धा घेतलं होतं, पण माझ्या निष्काळजीपणामुळे मला पुन्हा त्रास व्हायला लागला. तर मी आता घेतलं तिथनं औषध. आणि तिथनं निघाल्यानंतर मध्ये एक फेमस वडापाव आहे, तर तिथे आम्ही थांबलो. सकाळी लवकर निघालेलो, नाश्ता केल्यानंतर त्यामुळे खूप लागली होती. त्या आजची मस्ती आहे आणि त्याने काय काय बाजारामध्ये पाहिल्यानंतर ते आम्हाला हवं असतं, त्याच्यामध्ये ते कन्व्हिन्सिंग करणं वगैरे ते चालू होतं. मस्त गरमागरम छान वडापाव आले होते. आणि इथले वडापाव खूप फेमस असल्यामुळे मला तर खूप वडापाव म्हणजे मला खूप आवडतो. आणि पुन्हा आता वडापाव खाल्ल्यानंतर घरी जायला निघालो. लवकर पोचायचं होतं घरी आणि येताना खूप ऊन होतं, त्यामुळे मग स्कार्फ बांधावा लागला. असा होता छानसा दिवस. आणि आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.